हाय, मी आनंदराव मिसळे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे खंजामे पिंका 100. तर आज मी काही इन्फॉर्मेशन देणार आहे, खास तर त्या लोकांना जे लोक नोकरीच्या शोधात आहेत आणि ऑब्वियसली त्यांना नोकरी कुठली मिळते तर ॲज अ सिक्युरिटी सर्व्हिस. तर मी त्यांना असं सजेशन देईन, विनंती करेन की त्यांनी या नोकरीमध्ये कधीही येऊ नये. कारण जे सिक्युरिटी सर्व्हिस आहेत, कॉन्ट्रॅक्ट आहेत, ते खूपच हरामखोर आहेत. कारण ते आहे ना, गोरगरिबांना नोकरी द्यायचं आम्हीच दाखवतात, नोकरी चांगली देतो म्हणून सांगतात आणि कुठेही त्यांना जंगलात ठेवतात की ज्यामध्ये त्यांना पाणी नसतं, बसायला चेअर नसते आणि खूपच डिफिकल्ट पोझिशनमध्ये त्यांना ठेवतात आणि 12 तास ड्युटी असते आणि पगारही खूप कमी असतो. तर अशा सिक्युरिटी सर्व्हिस मी सावध राहा अशी माझी इच्छा आहे. कारण मी त्या माध्यमातून जाऊन आलेलो आहे. कारण मी ते अनुभवलेलं आहे. एक सिक्युरिटी आहे GDSS म्हणून गोव्यामध्ये आहे. सध्या मी आहे गोव्यामध्ये. तर गोव्यामध्ये GDSS ही सिक्युरिटी आहे. तिथे मी तब्बल 20 वर्ष काम केलं त्या सिक्युरिटीमध्ये. पण त्या सिक्युरिटीवाले जे ऑफिसर आहेत एवढे हरामी आहेत की तुम्हाला ते कधी वेळेवर मदत करणारच नाहीत आणि त्यांनी मला कधी वेळेवर मदत केली नाही. आणि आज मला खूप पस्तावा होतो आहे. कारण त्यांच्या ह्या न मदत करण्यामुळे आज माझी बायको मला सोडून गेली. आणि हे हरामखोर लोक जे आहेत, ऑफिसर आहेत, ते साले आपल्याला नोकरीवर ठेवतात, पण आपल्यावरतीच ते मजा मारतात. घर घेतात, गाड्या घेतात, बंगले घेतात, हे आपण काम करतो म्हणून. तर मी नवीन तरुण पिढीला आणि जे कोणी या क्षेत्रामध्ये येणार आहेत ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून, त्यांनी कधी येऊ नये. कारण ह्या सिक्युरिटी सर्व्हिस फक्त त्यांचा छळ करतात, पिळवणूक करतात. आणि ह्या हरामखोरांनी मला वेळेवर पैसे न दिल्यामुळे आज माझी बायको मला सोडून गेली. ती आजारी होती, तिला खूप पैशाची गरज होती. आणि हा जो आमचा मोठा ऑफिसर आहे GDSSचा प्रकाश गुंडके, हा खूप हरामी माणूस आहे. तो माझ्याशी बोलत नाही. कारण त्याला मी स्ट्रेटवर बोलतो, मला जर चुकलं तर मी कोणाला सोडत नाही. तू चुकला तर तो मोठा असं छोटा, मी कोणाला सोडत नाही. तर मी त्याला खूप भडकतो ना, त्यामुळे तो माझ्याशी बोलतो. म्हणून मी बायकोने त्याला फोन केला, रडली बिचारी की मला पैशाची गरज नाही, मदत कर. पण या गाढवाने मदत केली नाही आणि तिला खूप झालं. आणि माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकलं नाही, चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकलं नाही आणि खूप त्रास झाला. आणि बिचारी रातोरात 24 जुलै 2025 याच वर्षी ती वारली. आणि मला माहीत नाही, मी सकाळी तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती उठली नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अशा सिक्युरिटी सर्व्हिसपासून सावध राहा ज्या ठिकाणी छळवणूक होते. मी तर म्हणतो की तुम्ही सिक्युरिटी सर्व्हिस जॉईनच करू नका, दुसरं काम करा, पिऊनचं काम करा, हाऊसकीपिंग करा, हे चालेल, पण सिक्युरिटी सर्व्हिसने जाऊ नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.